आजच्या काळामध्ये एकदम संन्यास घेणं किंवा साधना करणं, हिमालयात जाणं, तपश्चर्या करणं हे खूप अवघड झालं आहे. तर अशा काळामध्ये किंवा आधुनिक जगामध्ये नामजपाला काय महत्व आहे किंवा साधनेसाठी तासनतास ध्यान करणं याच्यासाठी वेळ नाही लोकांना. तर नामजप केल्याचे काय फायदे आहेत? तसं पाहिलं ना तर नामजप हे मनाला शांत करतं, विचारांना योग्य दिशा देतं. तुमच्या जीवनाला बॅलन्स करण्याचं काम नामस्मरण करतं. म्हणून कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पण म्हटलेलं आहे की तुम्हाला तासनतास वेळ द्यायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही माझं नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला जी परमशांती आहे ती प्राप्त होते असं मला वाटतं. फक्त देवाचं नाव घेतल्याने खरंच काही फरक पडतो का? किंवा आपल्या जीवनामध्ये पण काही चेंजेस आपल्याला जाणवतात का? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नक्कीच. जसं औषध शरीरावर परिणाम करतं, तसंच नाम मन आणि आत्म्यावरती, तुमच्या बुद्धीवरती, तुमच्या चित्तावरती परिणाम करतं. ते तुम्हाला स्थिर करतं, शुद्ध करतं. बऱ्याच लोकांचा अनुभव असा आहे, की नामजप करताना मन स्थिर राहत नाही, चंचल होतं, खूप सगळे विचार येतात, अस्थिर होतो. तर अशावेळी काय करावं? कसं आहे ना, सुरुवातीला हे प्रॉब्लेम येतातच. सगळ्यांचंच तसं होतं. पण नियमित नामजप केल्याने, कॉन्सन्ट्रेशन केल्याने, व्यायाम केल्याने, प्राणायाम केल्याने मन हळूहळू एकाग्र व्हायला लागतं. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कधीच रस नव्हता, अशा नामस्मरणामध्ये तुम्हाला खूप मोठा आनंद मिळायला लागतो. पण त्यासाठी सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं. ही गोष्ट तितकीच खरी आहे. नामजपाचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे? काय वाटतं याच्यावरती तुम्हाला? नामस्मरणाने अंतर्मनात शांती निर्माण होते, सकारात्मकता निर्माण होते आणि ईश्वराशी आपण जोडलेलो आहोत. आपण ईश्वराशी कनेक्टेड आहोत असं सतत सतत आपल्याला वाटत राहतं आणि ही अनुभूतीच खूप महत्त्वाची असते. म्हणजे नामजप फक्त धार्मिक गोष्ट नाहीये खरं तर. नाही, जीवन जगण्याची एक ती सुंदर साधना आहे. कारण त्यासाठी तुम्हाला काही वेगळा वेळ द्यावा लागत नाही. तुमचं रोजचं जीवन, रोजचं काम करताना तुम्ही रामकृष्ण हरी, ओम राधा श्रीकृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय असं जप किंवा नामस्मरण करू शकता. तुमची साधना पण होते आणि तुमचं जीवन पण तेवढंच सुंदर होऊन जातं. खूपच छान उकल झाली. नामस्मरणाचे एवढे सगळे फायदे आहेत की त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही आणि तुमच्या रोजच्या जीवनामध्येच तुम्ही नामस्मरण करून स्वतःची एकाग्रता वाढवू शकता, मनशांती वाढवू शकता, अधिक अधिक परमेश्वराकडे जाऊ शकता. जर एक पाऊल आपण परमेश्वराकडे जात असेल तर हे पण तितकंच खरं आहे की परमेश्वर 100 पावले त्यावेळी आपल्याकडे येत असतो. म्हणूनच नामस्मरण महत्वाचं आहे. त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. तुम्हाला आहे त्या जीवनात राहूनच नामस्मरण करायचं आहे.